जय भारत। आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे भाईंदर स्टेशन या ठिकाणी उद्या जे आंदोलन होणार आहे प्रकाश आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली एप्स्टीन फाईलच्या विरोधामध्ये आम्ही ज्या आंदोलनासाठी पत्रकं वाटत होतो त्या ठिकाणी एक मुलगा त्याच्याबरोबर अजून 2 जण होती, त्या लोकांनी आम्हाला शिवीगाळ केली, आम्हाला दमदाटी केली, मला मारलं, काही महिलांनी आलं, मला धक्काबुक्की केली त्या लोकांनी आणि वरून आम्हाला बजरंग दलाची RSS वाल्यांची धमकी दिली। आता आम्हाला मारल्याच्या नंतर आम्ही चाललोय पोलीस स्टेशनला, नवघर पोलीस स्टेशन। आपण सर्वांनी तिथे यावं, लवकरात लवकर यावं, याचा निषेध झालाच पाहिजे। विरोध करणं हा आमचा अधिकार आहे आणि आम्ही तो बजावतोय। न समझोगे तो मिट जाओगे ए हिंदुस्तान वालों, तुम्हारी दास्तां तक भी न होगी दास्तानों में। नफरत की राजनीति ने पूरे मुल्क को अपनी लपेट में ले लिया, अपनी चपेट में ले लिया है। सबसे पहले तो राजनीति टुडे में आप सभी का स्वागत है। मैं आसिफ खान। आज हम वो बात बताने जा रहे हैं जो अब गली कूचे तक का शहर हमारा महफूज नहीं रहा। छोटे बड़े शहरों से नफरत की आग बढ़ती हुई गली कूचों तक पहुंची है और ऐसा ही एक वाकया नौघर रोड पर पेश आया है। आज एक बहुत बड़ा सभा, बहुत बड़ा प्रोग्राम मुनक्किद किया गया था छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल के सामने आजाद मैदान में, जिस पर वंचित बहुजन आघाड़ी के सारे कार्यकर्ता अपने जोश और खरोश के साथ इस प्रोग्राम के पोस्टर्स लगाने के लिए नौघर रोड पर पहुंचे थे। बस क्या था, नफरती चिंटुओं को यह बात बिल्कुल पसंद नहीं आई और उन्होंने वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ताओं को के साथ मारपीट की, उनके साथ बुरा बर्ताव किया और बदतमीजी के गाली गलौज किया। और जब वंचित बहुजन आघाड़ी के मीरा भाईंदर के अध्यक्ष इकबाल महाडिक साहब अपनी टीम के साथ, अपनी सेना के साथ नौघर रोड पुलिस स्टेशन पर पहुंचे तो वहां क्या हुआ, सबसे पहले आप स्क्रीन पर देखिए। की नौघर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये महिलेवरती अन्याय अत्याचार होतो आणि इथे अनुसूचित जाती जमाती आयोग प्रतिबंध अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही, त्यामुळे संपूर्ण वंचित बहुजन आघाडी यांची टीम तसेच आपले अध्यक्ष इकबाल महाडिक, सर्व आपले इथे बहुजन समाज पार्टीचे प्रभारी मिथिलेश बौद्ध आणि डॉक्टर वामिक, सतीश तायडे, विश्वनाथ तायडे सर्व इथे उपोषणाला बसलेले आहेत। त्या महिलेच्या बरोबरच ही महिला इथे बसलेली आहे आंदोलनासाठी, तर तिला सहकार्यासाठी इथे आम्ही उपोषणाला बसत आहोत। तरी आपण सर्वांनी त्वरित आत्ताच्या आत्ता झोपेतून जागे व्हा आणि नवघर पोलीस चौकीजवळ तत्काळ सर्वांनी हजर व्हावे। जय भीम, नव उद्धार, जय भारत। अर्ध्या तासात जर यांनी काही निर्णय घेतला नाही तर आम्ही रस्त्यावर बसणार आहे थोडा वेळ। आता पोलीस चौकी त्यानंतर रस्त्यावर बसतोय। पोलीस प्रशासनाला माझं निवेदन आहे की इथं तुम्ही लवकर जर न्याय देत नसाल तर आता आमच्याही क्षमतेची पूर्ण क्षमता आम्ही संपलेली आहे आमची, तर आता याच्या पुढे आमचं पूर्ण आंदोलन आम्ही मेन रस्त्यावर बसणार आहे। हे जे आंदोलनमध्ये आपण तुम्ही करताय, असं काय वाटतं का तुम्हाला पोलीस कुणाच्या दबावाखाली येऊन काम करताय? 100% पोलीस प्रशासन हे दबावाखाली काम करत आहेत, कारण की कुठलाही विषय नसताना कोणाचा दबाव असा तुम्हाला वाटतोय? आता भारतीय जनता पक्ष इथे सत्ताधारी आहे आणि आम्ही जो विरोध करतोय, भारतीय जनता पक्षाचे जे प्रधानमंत्री आहेत त्यांना आम्ही विरोध केला आहे, बाळासाहेब आंबेडकरांनी विरोध केला आहे। आणि माझं एक स्पष्ट म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी पूर्ण सोशल मीडिया म्हणा, न्यूजमध्ये सगळ्यांना सांगितलेलं आहे, मात्र या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे चूप आहेत। पण मीरा भाईंदरमध्ये आता विरोध केला जातोय, हा जाणीवपूर्वक अनुसूचित जातींना दाबण्याचा प्रयत्न आहे। याच्यामुळे कुठलाही समाज वरती येऊ देणार नाही व समाजामध्ये दुफळी निर्माण करून दंगल घडवण्याचा हा प्रकार आहे। जो पार्टी ये दावा करती है कि देश सुरक्षित हाथों में है, आप खुद सोचिए, इस देश की जनता सुरक्षित है? नफरत का जो बीज बोया गया है इसकी फसल तो कटना शुरू हो गई है और इस बीज को खत्म करने के लिए हम सबको आगे आना पड़ेगा। हर धर्म के लोगों को आगे आना पड़ेगा, जैसा उत्तराखंड के एक दीपक ने किया, जिसको मोहम्मद दीपक का लक़ब दे दिया गया। दोस्तों, देश बचाने की हम सबको आगे आना होगा। ये नफरती चिंटू मुट्ठी भर हैं और पूरे देश को सिर्फ मुल्क में ही नहीं, देश विदेश में, पूरी दुनिया में बदनाम कर रहे हैं। इस बात पे गौर करिए और नफरत का माहौल खत्म करने के लिए आगे आइए। मोहब्बत का चिराग, मोहब्बत के दिए जलाने के लिए आगे आइए। आज हम इस प्रोग्राम को यहीं समाप्त करते हैं। कैमरामैन राहुल के साथ आसिफ खान को इजाजत दीजिए। जय हिंद।